खरोखरच मन भरून येते. सत्कारापेक्षा महत्वाचं माझा राजा आज इथं उपस्थित असल्याची जाणीव झाली. कारण अजात शत्रू असं व्यक्तिमत्व दशावतारात याच्यापूर्वी कधी घडलं नव्हतं. असा राजा घडला, याच्यानंतरही असा राजा होणे नाही. आणि या राजाला जवळून अनुभवणारे संतोष रेडकर आणि आमचे तुकाराम गावडे काका आहेत, ज्याला जवळून पाहिलं त्याही पेक्षा खोल जाऊन ज्यांनी पाहिलं तो बाबा मयेकर. कारण ज्या राजाची एकही गोष्ट अशी नाही की ती गुप्त होती आणि ती मला त्याने सांगितली नाही. असा माझा प्रेमळ जीवाचा राजा होता. आणि त्या राजानं मला घडवलं. खानोलीत बोलताना एक गोष्ट मी बोललो, कारण कुणी कुणाला घडवलं हे कधी कळत नाही. दशावतार जेव्हा सुरू करतात, कलाकार करायला सुरुवात करतात, 2 मिनिटं तुमची घेतो, तेव्हा प्रत्येक जण खूप मोठा असल्याचा हा मानत असतो. प्रत्येक जण मला खूप काहीतरी येतंय, मी काहीतरी वेगळं करतोय. पण ते वेगळं करण्यासाठी कोणी उद्युक्त केलं आणि तुम्हाला कोणी तयार केलं याची जाणीव तुम्हाला नेहमी असली पाहिजे. मी माझ्या जीवनात 3रं नाटक करत होतो, ते सुद्धा दाभोली गावात संदेश कलिंगड. त्या नाटकात सवाई सोमदत्त ही भूमिका करत होते आणि सोमदत्त राजाची भूमिका सुधीर कलिंगड आणि माझी सेवकाची भूमिका. मी रंगमंचावर येणार आणि एक पायरी होती मंदिराला, आजच्या बाकड्यावर राजा बसलेले होते. पायरीवर आल्यानंतर एकच विचार मनात आला, सुधीर कलिंगड रंगमंचावर आहे, आता जाऊन बोलू काय. आणि त्या पायरीवर उभा राहून माझ्या डोळ्यात फक्त अश्रू येत होते. मी गेलोच नाही आत. आणि या माझ्या राजाने माझ्या या बोटीला धरून रंगमंचावर नेलं, कानात सांगितलं फक्त एवढंच बोल म्हणून. ते 3 शब्द 3 तासाच्या नाटकात बोलल्यानंतर, नाटक संपल्यानंतर मी रंग पुसून घरी पळण्याचा प्रयत्न करत होतो, कारण बोलणं खावं लागणार. जुने घरचे संबंध आजोबांपासून, पण ही भीती त्या माणसाची बोलणार मला. त्यांनी थांबवलं, पाऊण तास मला लेक्चर दिला. त्या पाऊण तासात तो घडला बाबा मयेकर, तो आज दिसतोय. त्यापेक्षा त्याच्यानंतर मी रंगमंचावर कधी दिसलो नसतो. हा एक माझा पहिला गुरु. आणि या संयुक्त नाटकाच्या प्रवाहात आणणारा माझा दुसरा गुरु म्हणजे इथे उपस्थित असणारे माझे बाबा खानोलकर. या 2 माणसांनी दशावतार काय असतं ते शिकवल्यामुळे ते दशावतार करण्याची संधी आम्हाला आली. आणि त्यांच्यामुळे आम्ही जे जुनं दशावतार आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आधुनिक काळानुसार बदल करावा लागतो. तो काळानुसारचा बदल कॉस्ट्यूममध्ये असेल किंवा वेशभूषेत असेल तेवढा आम्ही करतो. पण जेवढं पुस्तकी आणि जुनं दशावतार आहे तेच मांडून पुढे नेण्याचा प्रयत्न तरी आमचा ग्रुप किंबहुना आम्ही करतो. हे तुम्हाला आश्वासन देतो आणि भविष्याच्या ठिकाणी ते आम्ही तसंच करू एवढी ग्वाही देतो. आणि हा सत्कार केला तो माझा नसून माझ्या राजाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. एवढे सांगून मी माझे 2 शब्द